मंडळी, छोले मसाल्याची रेसिपी बनवायला वेगळ्या पद्धतीने. नमस्कार मंडळी, आज आपण रेसिपी बनवणार आहोत छोले मसाल्याची. तर छोले मसाले बनवण्यासाठी मी हे काबुली चणे घेतलेले आहेत. जवळजवळ 8 तास म्हणजे मी ओव्हरनाईट हे भिजवून घेतले आणि त्यामध्ये चणा बुडेल इतकाच पाणी घालून घ्यायचंय. तर आणि जास्त नाही घालायचं बघा, हा चण्याच्या थोडा वर येईल इतका पाणी घालायचंय. आणि त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे एक तेजपान, एक मसाला वेलची, 2 असे दालचिनीचे छोट्या काडी घालून घेतल्या, 2 लवंग घातलं, इतकंच घालायचंय. मीठ नाही घालायचं, मीठ नंतर घालायचंय. आणि आता आपल्याला ह्याला शिटी करून घ्यायचे, उकडून घ्यायचे. शिटी काढताना आधी फुल आचेवर 1 काढायची आणि नंतर मध्यम आचेवर 2 काढून घ्यायच्या, अशा 3 शिट्या. जर तुमचा काबुली चणा जर जुना असेल तर शिट्या जास्त काढाव्या लागतील, आणि जर नवीन असेल तर त्याला लगेचच शिजला जातो, म्हणजे अगदी 2 शिटीत पण शिजला जातो, नाहीतर 4 शिटी तरी घ्याव्या लागतात. बघा 3 शिट्या घेऊन हे चणे आपले उकडून झालेले आहेत. बघा छान असे, बघा असे चणे फुटले पाहिजेत, असे आपल्याला हे उकडून घ्यायचे. आता ह्यातला जो खडा मसाला आहे हा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि आपल्याला वाटण करायचंय. वाटण आपल्याला न तळता करायचंय, ते पुढे दाखवू. वाटणासाठी बघा मी अगदी कमी साहित्य घेतलेलं आहे. कांदे घेतलेले आहेत 2 आणि असे मोठेच काप चिरून घेतलेले आहेत. लसूण घेतलेला आहे, हा मोठा आहे म्हणून मी 1 घेतलेली आहे पाकळी, तर तुम्ही 3 पाकळ्या तरी घ्या. आणि 1 इंच एवढा आल्याचा तुकडा घेतलेला आहे. 1 हिरवी मिरची घेतलेली आहे. मिरचीचं प्रमाण तुम्ही जास्त घेऊ शकता, कारण तिखट मसाला वापरायचा नाही, काश्मीरी मिरची पावडर वापरायची, म्हणून तुम्ही मिरचीचं तिखटाचं प्रमाण जास्त पाहिजे असेल तर वाटणामध्ये तुम्ही हिरवी मिरचीचं प्रमाण वाढवू शकता. आणि आपल्याला हे वाटण तळायचं नाही. बघा आपण ह्या भाजीमध्ये वेळ वाचवायचा आहे आणि गॅस इंधनही वाचवायचं आहे, असं ही रेसिपी आणि झटपट रेसिपी आहे. आपल्याला हे आता वाटून घ्यायचं. वाटताना तुम्ही जर तुमच्याकडे टोमॅटो प्युरी असेल तर ती घ्या, नाही तर तुम्ही टोमॅटो कापून ह्यामध्ये घालू शकता, चिरून बिया काढून घ्यायच्या. माझ्याकडे टोमॅटो प्युरी आहे म्हणून टोमॅटो प्युरीचा नंतर वापर करणार आहे. तर आता वाटण करताना ह्यामध्ये आपल्याला थोडेसे उकडलेले काबुली चणे पण टाकायचे. चला मग आपण वाटणासाठी तयारी करूया. आता आपण मिक्सरच्या जारमध्ये हे सगळं वाटण्यासाठी घालून घ्यायचं. अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि हे वाटून घ्यायचं. तर ह्यामध्ये अजून आपण चणे पण घालून घेऊया. आता हे थोडेसे चणे घालायचे म्हणजे ग्रेव्हीला टेक्स्चर छान येतं. आणि उकडलेलं चण्याचं पाणी आहे त्यातलं थोडंसं पाणी घालायचं आणि आता हे मी वाटून घेतो. म्हणजे मी आता कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे, 1-1.5 पळी एवढं तेल घालून घेतलेलं आहे. आणि आता तेलावर मी 1 छोटा चमचा एवढं जिरं घालून घेतलं. जिरं चांगलं चटचटू द्यायचंय आणि जिरं घातल्यानंतर थोडंसं मीठ आपल्याला तेलावर घालायचंय. कारण आहे आपण वाटण घालणार तेव्हा थोडीशी शिटे कमी उडतील. वाटण घालताना गॅसची आच मंद करायची आणि मगच घालायची. आता मी हे सगळं वाटण ह्यामध्ये घालून घेतलं आणि मी ह्यामध्ये अजून मसाले दाखवलेले नाही, त्यामुळे तुम्ही पुढे मसाले मी कुठले कुठले वापरले आणि कसे वापरले त्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ न स्किप करता बघा. आता आपल्याला हे वाटण आहे ना, हे तेल सुटेपर्यंत आपल्याला चांगला हा कांदा परतून घ्यायचा आहे. कांदा आणि आपण जे चणे घातले त्यामध्ये उकडलेले, हे वाटण आपल्याला पूर्ण लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. कारण आपण कच्चा कांदा घातलेला आहे आणि वेळ वाचवायचा असेल तर ह्या पद्धतीने तुम्ही रेसिपी करू शकता, म्हणजे इंधनही आणि वेळही दोन्ही वाचलं जातं. आता यावर ना थोड्या वेळ मी झाकण ठेवते, म्हणजे व्यवस्थित हा कांदा शिजला जाईल. बघा कांद्याचा रंग थोडा बदलला आहे, म्हणजे लालसर झालेला आहे. बघा अजून थोडा आपल्याला ह्या कांद्याचा रंग बदलायचा आहे आणि मग त्यामध्ये आपल्याला टोमॅटो प्युरी घालून घ्यायची आणि तेही त्याचाही कच्चापणा घालवायचा आहे. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि वर बेल आयकॉन दिलेला आहे ते दाबायला विसरू नका. आणि बघा अशा सोप्या पद्धतीने आपण चणा मसाला बनवू शकता. वाटण तळा आणि वाटण परत बनवा, परत ते तळा, अशी डबल होते. अशा पद्धतीने केलं तर झटपट होते, टेस्ट पण चांगली येते. बघा कांद्यामधनं पूर्ण मॉइश्चर गेलेलं आहे. आता ह्यामध्ये ही टोमॅटो प्युरी घालायची आणि थोडा जो आपला ह्याच्यातला वाटणातला पाणी आहे तो पण मी ह्यामध्ये घालून घेते आणि ह्याचं पण असं मॉइश्चर पूर्ण घालवून घ्यायचंय. बघा मी टोमॅटोवर थोडस अजून मीठ घालून घेतलं, म्हणजे अगोदर मी थोडं घातलं होतं आणि अजून थोडस घातलं, म्हणजे जिथं आपल्याला लागणार आहे तिथं मी घालून घेतलं. आता ह्यामध्ये आपल्याला घालायचंय
थोडस टोमॅटोचं असं पूर्ण मॉइश्चर निघून गेला तर मग आपल्याला घालायचंय धनेपूड, एक मोठा चमचा एवढी धनेपूड घालायची, अर्धा चमचा जिरेपूड घालायची, व्यवस्थित परतून घ्यायचं। आणि मी मसाले बघा अशा मध्ये मध्ये मी जसे घालणार तसे दाखवणार आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ आहे ना कुठे स्किप करू नका, कारण मसाले अजून पुढे पण येणार आहे, पुढे कशा पद्धतीने बनवते ते पण तुम्ही पहा या व्हिडिओ मध्ये। आता टोमॅटोने पण मस्त तेल रिलीज केलेलं आहे, आता त्यामध्ये बघा थोडं थोडस तेल साईडला रिलीज झालेलं आहे। आणि आता ह्यामध्ये घालायचंय थोडीशी हळद, आणि मी हिरवी मिरची वापरलेली आहे त्यामुळे मी फक्त रंगापुरती काश्मीरी मिरची पावडरचा वापर करणार आहे। तर मी ही 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर घालून घेतली। आता यामध्ये आपल्याला अगदी पाव चमचा एवढी आमचूर पावडर आणि गरम मसाला अर्धा चमचा, छोले मसाला घाला किंवा गरम मसाला घाला, काहीही घाला, कुठल्याही ब्रँडचा घाला। मी थोडस गरम पाणी घालून घेतलं होतं आणि आता हे चणे उकडलेले आहेत हे पाण्यासहित त्यामध्ये घालून घ्यायचे। लवंग राहिलं होतं काढायचं आणि मिक्स करून घ्यायचं। आणि आपल्याला जर भाताबरोबर खायचं असेल किंवा पुरी बरोबर किंवा छोले भटोरे बनवतात त्याबरोबर खायचं असेल तर त्याच्या पद्धतीने आपण तेवढी ग्रेव्ही ठेवायची। अजून मी थोडस गरम पाणी घालून घेते, वाटणामध्ये पाणी होतं त्यामध्येच मी घालून घेतलं। आणि आता छान अशी याला उकळी काढून घ्यायचे। आणि अजून काय घालायचंय ते पुढे तुम्हाला मी सांगते। छान अशी ग्रेव्ही उकळलेली आहे छोलेची। आणि आता ह्यामध्ये अजून काय काय घालायचं आपल्याला, छोले मसाला आणि कसुरी मेथी घालून घ्यायचे। आता कसुरी मेथी थोडीशी अशी क्रश करून घालायची, थोडासा छोले मसाला किंवा गरम मसाला, नसेल तर गरम मसालाही चालतो, शेवटी पण घालायचा आणि अगोदर पण घालायचा गरम मसाला किंवा छोले मसाला। आता ही मिक्स करून घ्यायचं, पुन्हा थोडीशी उकळी काढायची। आणि अजून आपले हे छोले झालेले नाही मिळत, पुढे अजून आहे बाकी, म्हणून पुढे अजून बघा। कसुरी मेथी आणि छोले मसाला घालून मस्त थोडीशी मंद आचेवर उकळी आणली, गॅस फुल नाही केला। आणि आता आपल्याला हे बाउल मध्ये काढून घ्यायचंय आणि अजून त्यावर काहीतरी घालायचंय ते आपण पुढे पाहूया। बघा मी हे सगळे छोले मसाला बनवला तो बाउल मध्ये काढून घेतला। आता आपल्याला ह्यावर काय करायचंय, आपल्याला ह्याला तडका द्यायचा आहे ना, चांगली एक गंमतच असं ह्याला तडका दिल्यानंतर जी टेस्ट येते ना ती वेगळीच असते। तर चला मग तडका काय द्यायचंय ते पाहूया। बघा तडक्यासाठी मी तेल गरम केलेलं आहे आणि त्यामध्ये बघा हे आल्याचे तुकडे आणि हिरव्या मिरचीचे एकच घेतलेले, तुम्हाला जास्त घ्यायचे असेल तर घेऊ शकता, आणि काश्मीरी मिरची पावडर, आणि असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि छान असा तडका ह्यावर घालायचा। आणि बघा किती छान असे मग छोले मसाला आपला तयार होतो। आता वरून थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि छान असे आपले छोले तयार झालेले आहेत। सुरुवातीपासून आणि शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिलाच असेल, तेव्हाच तुम्हाला रेसिपी कळली असेल की मी कशी बनवली ती, आणि रेसिपी कशी झाली ती मला कमेंट करून सांगा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।